जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, भारताचे पुढील संरक्षण सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच राजेश कुमार सिंग यांची भारताचे पुढील संरक्षण सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या आता गिरीधर आरमाने हे संरक्षण सचिव म्हणून कार्यरत आहेत. ते 31 ऑक्टोबर रोजी निवृत्त होतील व त्यानंतर राजेश कुमार सिंग हा पदभार सांभाळतील. यासच राष्ट्रपतीच्या सचिव म्हणून दीप्ती उमाशंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. राष्ट्रीय भूविज्ञान जीवन गौरव पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर हा जो राष्ट्रीय भूविज्ञान जीवन गौरव पुरस्कार आहे, या पुरस्काराने धीरज मोहन बॅनर्जी यांना सन्मानित करण्यात आले. मित्रांनो, या राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्काराविषयी सांगायचं झालं तर या पुरस्काराची स्थापना 1966 मध्ये खान मंत्रालयाद्वारे करण्यात आली होती व हे पुरस्कार 2009 पर्यंत राष्ट्रीय खनिज पुरस्कार या नावाने ओळखले जात असत. त्यानंतर याचं नाव बदलून याला राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार असं नाव देण्यात आलेलं आहे. खान मंत्रालय दरवर्षी 3 श्रेणीमध्ये हे पुरस्कार देतं. त्यापैकी पहिली श्रेणी आहे राष्ट्रीय भूविज्ञान जीवन गौरव पुरस्कार, दुसरी राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार, तर तिसरी राष्ट्रीय युवा भूवैज्ञानिक पुरस्कार ही श्रेणी आहे. यावेळेसचे हे जे पुरस्कार आहेत याचं वितरण कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं आहे. मित्रांनो, एक्झाम मध्ये आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार हे कोणत्या मंत्रालयाद्वारे देण्यात येतात? तर खान मंत्रालयाद्वारे हे पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारामधीलच राष्ट्रीय युवा भूवैज्ञानिक पुरस्कार हा डॉक्टर आशुतोष पांडेय यांना जाहीर झाला आहे. प्रश्न क्रमांक 2. कोणत्या राज्याने निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट केसेससाठी देशातील पहिले डिजिटल कोर्ट सुरू केले? तर आता निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट केसेससाठी देशातील पहिले डिजिटल कोर्ट हे केरळ या राज्यानं सुरू केलं आहे. केरळमधील कोणत्या जिल्ह्यात हे कोर्ट सुरू करण्यात आलं? तर केरळमधील कोलम जिल्ह्यामध्ये हे कोर्ट सुरू करण्यात आलं आहे. बरं, या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट केसेस काय असतात? तर सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ज्यावेळेस एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला चेकमध्ये पेमेंट करतो आणि दुसऱ्या व्यक्तीनं तो चेक वटवण्यासाठी बँकेत दिला आणि जर तो चेक बाउन्स झाला तर चेक देणाऱ्यावर कारवाई करण्यात येते व अशा प्रकारच्याच केसेससाठी हे देशातील पहिले डिजिटल कोर्ट केरळमध्ये स्थापन करण्यात आला आहे. या डिजिटल कोर्टात प्रारंभिक फायलिंग करण्यापासून अंतिम निर्णयापर्यंतची सर्व कामे ही डिजिटल पद्धतीनेच पार पडणार आहेत. एक्स्ट्रा माहितीमध्ये हे सुद्धा नोट करून घ्या. केरळ उच्च न्यायालयाची स्थापना ही 1 नोव्हेंबर 1956 मध्ये करण्यात आली व केरळ राज्याचे सध्या कार्यकारी मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर ए मुहम्मद मुस्ताक हे केरळचे सध्या कार्यकारी मुख्य न्यायाधीश आहेत. बरं, आता कमेंटमध्ये तुम्ही सांगा की राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये कार्यकारी मुख्य न्यायाधीशांच्या नियुक्तीची तरतूद करण्यात आली आहे? केरळ राज्याविषयी सांगायचं झालं तर केरळची राजधानी ही तिरुअनंतपुरम आहे. सध्या राज्यपाल आरिफ मोहम्मद खान व मुख्यमंत्री हे पिनाराई विजयन आहेत. केरळ या राज्यात एकूण 6 नॅशनल पार्क आहेत व ते कोणते? तर एरविकुलम, पेरियार, सायलेंट व्हॅली, अन्नामुडी शोला, मतिकेतन शोला आणि पंपाडम शोला हे नॅशनल पार्क केरळ या राज्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 3. मित्रांनो, आता 19 ऑगस्ट रोजी दुर्मिळ अशी सुपर ब्लू मून ही घटना अनुभवण्यास आली. तर या संदर्भातील आपल्याला ही विधाने अभ्यासायची आहेत व यामधील योग्य विधान कोणते हे सुद्धा आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं विधान पहा. ज्यावेळी सुपर मून आणि ब्लू मून या घटना एकाच दिवशी येतात तेव्हा त्यास सुपर ब्लू मून असे म्हणतात. हे विधान पूर्णपणे बरोबर आहे. ज्यावेळेस सुपर मून आणि ब्लू मून या घटना एकाच दिवशी येतात त्यावेळेस त्या चंद्राला सुपर ब्लू मून असे म्हणतात. दुसरं विधान पहा. जेव्हा पौर्णिमा एका महिन्यात 2दा येते तेव्हा दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला सुपर मून म्हणतात. मित्रांनो, हे विधान चुकीचं आहे, कारण जेव्हा पौर्णिमा एका महिन्यात 2दा येते तेव्हा दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला ब्लू मून असं म्हणतात. येथे सुपर मून ऐवजी ब्लू मून हा शब्द पाहिजे होता आणि येथे ब्लू मून ऐवजी सुपर मून असा शब्द पाहिजे होता. म्हणजे हे शेवटचं विधान सुद्धा चुकीचं आहे. हे विधान काय पाहिजे होतं? जेव्हा पूर्ण चंद्र हा पृथ्वी कक्षेच्या अगदी निकट असतो तेव्हा त्याला सुपर मून असं म्हणतात, असं हे विधान पाहिजे होतं. पण येथे ब्लू मून दिला आहे, त्यासाठी हे दोन्ही विधान चुकीचे आहेत. यामध्ये आपल्याला योग्य विधान ओळखायचे आहेत. केवळ ए हे विधान बरोबर आहे, त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 असेल. ठीक आहे, एवढे पॉइंट लक्षात आले असतील. तर सुपर मून विषयी थोडक्यात आपण माहिती सुद्धा पाहून घेऊया. मित्रांनो, आपला चंद्र हा आपल्या पृथ्वीला हा लंबवर्तुळाकार कक्षेत प्रदक्षिणा करतो व या प्रदक्षिणा करताना चंद्राचे 2 पॉइंट असे येतात की ज्यावेळेस एका पॉइंटवर चंद्र हा पृथ्वीच्या अत्यंत जवळ येतो तर एका पॉइंटवर
चंद्र हा पृथ्वीच्या अत्यंत दूर जातो. यापैकी ज्यावेळेस चंद्र पृथ्वीच्या अत्यंत दूर जातो त्यावेळेस त्याला अपोजी असं म्हणतात आणि ज्यावेळेस जवळच्या पॉइंटवर असतो त्यावेळेस त्याला पेरिजी असं म्हणतात. व चंद्र ज्यावेळेस पेरिजी पॉइंटवर येतो तेव्हा तो नेहमीपेक्षा 14% मोठा आणि 30% अधिक प्रकाशित दिसतो. यासाठीच या चंद्राला सुपरमून असं म्हटलं जातं. मित्रांनो, एक्झाम मध्ये आपल्याला आता असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की चंद्राच्या पृथ्वीच्या सर्वात जवळच्या पॉइंटला कोणत्या नावानं ओळखलं जातं, तर पेरिजी या नावानं ओळखलं जातं. तर सर्वात दूरच्या पॉइंटला अपोजी असं म्हणतात. या प्रश्नाविषयीचे हे सर्व पॉइंट नोट करून घ्या. येणाऱ्या एक्झाम मध्ये 100% आपल्याला यावर प्रश्न पाहण्यास मिळेल. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे, तर ओम बिर्ला यांनी 6 संसदीय समित्या स्थापन केल्या, तर यापैकी लोकलेखा समितीचे अध्यक्ष कोणाला बनवण्यात आले. तर आता ही जी लोकलेखा समिती आहे याचे अध्यक्ष के.सी. वेणुगोपाल यांना बनवण्यात आलेला आहे. मित्रांनो, या लोकलेखा समितीविषयी सांगायचं झालं तर याची स्थापना 1919च्या कायद्यानुसार 1921 मध्ये करण्यात आली होती. या समितीमध्ये एकूण 22 सदस्य असतात. त्यापैकी 15 सदस्य हे लोकसभेतून निवडून दिले जातात, तर 7 सदस्य हे राज्यसभेतून नामनिर्देशित केले जातात. या सर्व सदस्यांचा कार्यकाळ हा 1 वर्षाचा असतो आणि कोणताही मंत्री या समितीचा सदस्य बनू शकत नाही. मित्रांनो, 1967-68 सालापासून या लोकलेखा समितीचे अध्यक्ष म्हणून विरोधी पक्षातील व्यक्तीचीच नियुक्ती करण्यात येते. पहिल्यांदा मिनुमसानी या विरोधी पक्षातील व्यक्तीची या समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती व तेव्हापासून या समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षातील व्यक्ती असावा असा संकेत पाळला जातो. बरं, ही समिती काय कार्य करते, तर कॅगच्या वार्षिक लेखापरीक्षण अहवालाची तपासणी करण्याचं कार्य या समितीद्वारे केलं जातं. यासच सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर भाजपचे बैजयंत पांडा यांची सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीविषयी हे नोट करून घ्या. या समितीची स्थापना 1964 मध्ये कृष्ण मेनन समितीच्या शिफारसीवरून करण्यात आली होती. ज्यावेळी ही समिती स्थापन करण्यात आली होती त्यावेळी यात 15 सदस्य असत, पण सध्या आता या समितीत एकूण 22 सदस्य असतात व या 22 सदस्यांपैकी 15 सदस्य हे लोकसभेतून निवडून दिले जातात, तर 7 सदस्य हे राज्यसभेतून नामनिर्देशित केले जातात. व या समितीचे जे अध्यक्ष असतात हे लोकसभेतून निवडून आलेल्या सदस्यांमधून लोकसभेच्या अध्यक्षांद्वारे निवडले जातात. येथे आपण असे म्हणू शकतो की राज्यसभेचा सदस्य हा सार्वजनिक उपक्रम समितीचा अध्यक्ष होऊ शकत नाही. या सार्वजनिक उपक्रम समितीवरील सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो, तर या सदस्यांचा कार्यकाळ सुद्धा 1 वर्षाचा असतो. नेक्स्ट क्वेश्चन पहा, सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले, तर या सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेचं विजेतेपद हे जेनिक सिनर यांनी पटकावलं आहे. जेनिक सिनर हे इटली या देशाचे खेळाडू असून ते सध्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर आहेत आणि त्यांनी अंतिम सामन्यात फ्रान्सिस टियाफो यांना पराभूत करून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. त्यांचं हे कारकिर्दीतील एकूण 5वं विजेतेपद आहे. या स्पर्धेतीलच महिला एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावलं, तर एरिना सबालेन्का यांनी या स्पर्धेतील महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. प्रश्न क्रमांक 6, अलीकडेच अमृत भारत स्टेशन स्कीम मध्ये कांदिवली आणि दहिसर स्टेशनला सामील करण्यात आले. तर आता ही जी अमृत भारत स्टेशन स्कीम आहे ही कधी लॉन्च करण्यात आली होती असं आपल्याला यात विचारलं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच अमृत भारत स्टेशन स्कीम ही 2023 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 7, तिसऱ्या भारत जपान 2+2 मंत्रिस्तरीय बैठकीचं आयोजन कोठे करण्यात आले, तर आता या तिसऱ्या भारत जपान 2+2 मंत्रिस्तरीय बैठकीचं आयोजन हे नवी दिल्ली येथे करण्यात आलं होतं व यामध्ये भारताचं नेतृत्व परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं, तर जपानचं नेतृत्व जपानचे संरक्षण मंत्री किहारा मिनोरो आणि जपानचे परराष्ट्र मंत्री योको कामिकावा यांनी केलं आहे. मित्रांनो, भारत आणि जपान यांच्यातील पहिली 2+2 मंत्रिस्तरीय बैठक ही 2019 मध्ये नवी दिल्लीतच आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर दुसरी बैठक ही 2022 मध्ये जपानमधील टोकियो या शहरात पार पडली होती. आता हा प्रश्न पहा, पोलाद मंत्रालयाचे नवे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर आता पोलाद मंत्रालयाचे नवे सचिव हे संदीप पुंडरीक हे बनले आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन कधी साजरा केला जातो, तर हा जो जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आहे हा 21 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस साजरा करण्याची घोषणा संयुक्त राष्ट्र महासभेने 14 डिसेंबर 1990 रोजी केली होती
आणि पहिल्यांदा हा दिवस 1991 मध्ये 1 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला होता, पण नंतर आता हा दिवस दरवर्षी 21 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येत आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कोणते गाव हे महाराष्ट्रातील पहिलं सौरग्राम ठरलं आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.